किती मिळतंय 300. लक्षात आले? ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघू. आठ 8,000चे 80% 20% बरोबर किती? बघा, सेम प्रश्न आहे. आणखी एखादा जर कधी आपण घेतलं इथं, तर इथं आपण घेऊ शकतो, काही अडचण नाही. परत या ठिकाणी 20%चे 10% इज इक्वल टू किती? आता लक्ष द्यायचं. बघा आपल्याला या ठिकाणी बघा 8,000 दिलेला आहे, छेद गुणाकार, परतचे गुणाकार, परतचे गुणाकार. आता हे जे काही टक्के आहे, हे टक्के जे आपल्याला दिलेले आहे ते 3 वेळेस दिलेले. मग 3 वेळेस आपले 100 खाली येईल. हा पहिला, दुसरा आणि तिसरा. कॅल्क्युलेशन करायचे जेव्हा गुणाकार आणि भागाकाराची क्रिया असते तुम्ही तेव्हा काटछाट करू शकता. तर कॅल्क्युलेशन करून घेऊ. बघा या ठिकाणी हे 2 शून्य कटले, हे 2 कटले, हा एक कटला, हा एक कटला, हा कटला, हा कटला, हा एक कटला, हा एक कटला, हा एक कटला, हा एक, सगळे शून्य या ठिकाणी काटले. मग राहिलेल्या संख्यांचा गुणाकार 8 गुणाकारात 8 गुणाकारात 2, 8 8 64, 64 गुणाकारात 2 करायचा आहे. मग बघा या ठिकाणी 4 दुने 8 आणि या ठिकाणी 6 दुने 12. आपल्याला उत्तर मिळतंय किती? 128. म्हणजे कोणत्याही संख्येचे जर आपल्याला टक्के काढायचे असले तर याच पद्धतीने बाळांनो त्या ठिकाणी ते काढा. 2-3 वेळेस सिंबॉल आले का तेवढेच त्या ठिकाणी 100 खाली घ्यायची. तर 3 वेळेस आहे म्हणून 3 वेळेस 100, 2 असते तर 2 वेळेस. तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. तर उत्तर तुमचं त्या ठिकाणी किती मिळतंय? 128 रुपये. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. बघा नेमका कसा आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी तो सोडवायचा. ठीक आहे. आता थोडासा बदल करून घेऊ. x चे 40% बरोबर 2000. तर x ची किंमत काढा. आता लक्ष द्यायचं. बघा x चे 40% बरोबर 2000. तर x ची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. मग आता 1 चे 40%, आता कोणत्याही संख्येचे चे म्हणल्यानंतर लक्षात घ्यायचं. बघा गुणाकार येत असतो. टक्के, हे जे काही टक्के आहे हे 100 पैकी असणार. इज इक्वल टू किती आहे तुमचा? 2000. म्हणजे अशी कोणती संख्या आहे की तिचे 40% हे 2000 येतात. मग 2000 आपल्याला या ठिकाणी काढायचे. बघा हे दोन्हीही या ठिकाणी शून्य काढतात. राहिलेल्या संख्या x गुणाकारा 4 भागाकारामध्ये 100 इज इक्वल टू 2000 इज इक्वल टू 2000. आता आपल्याला या ठिकाणी बघा तिरकस गुणाकार करून घेऊ. तिरकस गुणाकारामध्ये या सगळ्या गोष्टी लक्षात येतील तुम्हाला. हा जो काही भागाकार आहे तिकडे गेल्यानंतर गुणाकारामध्ये, म्हणजे x गुणाकारा 4 इज इक्वल टू 2000 गुणाकारात 10. x ची किंमत तुम्हाला या ठिकाणी काढायची आहे. 2000 गुणाकारात 10 भागाकारामध्ये 4. कॅल्क्युलेशन करायचे. बघा या ठिकाणी 4 1 4 आणि 4 5 20. x बरोबर 500 गुणाकारात 10. फक्त शून्य लावून टाका बाळांनो. तर आपल्याला x ची किंमत मिळते. म्हणजे 5000 चे 40% हे किती मिळालं पाहिजे आपल्याला? 2000. तर हे कॅल्क्युलेशन तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. बघा परत सांगतो. x गुणाकारात 40 भागाकारात 100. कॅल्क्युलेशन करा. हा शून्य कटला, हा शून्य कटला. 4 गुणाकारात x भागाकारात 10 इज इक्वल टू 2000. मग हा जो काही 10 आहे भागाकारात तिकडे गेल्यानंतर गुणाकारामध्ये जाणार. हा इकडे गुणाकारामध्ये आला. x गुणाकारात 4 इज इक्वल टू या ठिकाणी बघा 2000 गुणाकारात 10. x ची किंमत 2000 गुणाकारात 10 भागाकारात 4. कॅल्क्युलेशन केलं. 4 1 4 4 5 20. इथे मिळाले 500 गुणाकारात 10. उत्तर मिळतंय तुमचं किती? उत्तर मिळतंय तुमचं या ठिकाणी किती? 5000. तर अशा पद्धतीने एकदम बेसिक पासून आपण या ठिकाणी या सगळ्या गोष्टी घेणार आहोत. एकदम बेसिक पासून. तर बाळांनो तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आहे हा कसा आवडला किंवा कसा वाटला तर तुम्ही कमेंट्स मध्ये मला त्या ठिकाणी सांगू शकतात. त्यानंतर पाथरीकर फाउंडेशनच्या माध्यमातून आपण 1 तारखेला स्टाफ सिलेक्शनची बॅच सुरू करतोय.
ज्या विद्यार्थ्यांना बॅच करायची असेल त्यांनी त्वरित संपर्क साधायचा आहे। संपर्क क्रमांक आहे बाळांनो या ठिकाणी बघा, जो माझा मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी मी लिहून देत आहे, 94 21 25 18 53। 1 मे पासून ही बॅच सुरू होत आहे। या बॅच साठी ऑगस्ट मध्ये बाळांनो या ठिकाणी फॉर्म सुटणार आहे, तर त्याची पूर्वतयारी आपल्याला अगोदरच करावी लागेल, म्हणून ही बॅच त्या ठिकाणी 1 तारखेपासून सुरू होईल। या बॅच मध्ये तुम्हाला गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, हिंदी व्याकरण असेल, जनरल नॉलेज असेल, हे 4ही विषय त्या ठिकाणी तुम्हाला शिकवले जातील। आणि विशेष म्हणजे ही बॅच हिंदी लँग्वेज मधून त्या ठिकाणी शिकवली जाईल। तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना बॅच करायची असेल त्यांनी या मोबाईल नंबरवरती संपर्क साधायचा आहे। ही बॅच बाळांनो ऑफलाईन आहे, ऑनलाईन ही बॅच काही काळानंतर त्या ठिकाणी पुढे समोर सुरू होईल, पण आता 1 मे पासून ही बॅच ऑफलाईन त्या ठिकाणी सुरू होत आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना बॅच करायची आहे त्यांनी 94 21 25 18 53 या क्रमांकावरती संपर्क साधायचा आहे। ठीक आहे, तर असं एकदम बेसिक पासून आपण या सगळ्या गोष्टी घेणार आहोत। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट्स बॉक्समध्ये त्या ठिकाणी तुम्ही कळवा, आणि त्वरित त्या ठिकाणी बघा 1 तारखेपासून या बॅच साठी तुम्ही त्या ठिकाणी जॉईन व्हा। ही बॅच परत एकदा सांगतो हिंदी माध्यमातून त्या ठिकाणी शिकवली जाईल। ठीक आहे, आणि आमच्या आर्मी जी काही बॅच आहे ती आर्मी बॅच त्या ठिकाणी 5 मे पासून त्या ठिकाणी सुरू होत आहे। हे सगळं मी जे सांगतोय ते तुम्हाला ऑफलाईन बॅचचं सांगतोय, ऑनलाईन बॅचचं तुम्हाला नंतरच्या तासिकेला किंवा नंतर तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं येईल। ठीक आहे, आपण आता या ठिकाणी इथं थांबू।